नमस्कार मित्रांनो. तर आलेलो आहे मी पुण्यामध्ये आता. तर आपलं पुन्हा स्वागत आहे ह्या ब्लॉगमध्ये. तर आता मी आवरलेलं आहे माझं सर्व. आता मी ऑफिसला निघतोय. ऑफिसला निघण्याआधी नाश्ता करतो. इथला रुटीन परत चालू झालेला आहे. खाली जाऊन नाश्त्याला बघतो काय आहे. नाश्ता करतो आणि मग ऑफिसला निघतो. तर चला मी तुम्हाला आता नाश्त्याला काय ते दाखवतो. चाललो होता खाली मी. लिफ्टला यायला लय वेळ लागतो. ही लिफ्ट काहीतरी बगी आहे. माहीत नाही. 8:30 वाजता मी रूमच्या बाहेर निघालो. खाली आलो. नाश्त्याचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता. इथं काय झालेलं ना, कुक जो आहे ना तो चेंज झालेला आहे. त्याच्यामुळं सर्व गडबड चालू आहे. जेवण पण सध्या इतकं काही व्यवस्थित नसतं. पण आता पी जी घेतलेली आहे म्हणून चालू आहे. अदरवाईज मी पी जी चेंज करायचा विचार करतोय. 8:30 वाजून गेले होते तरी पण नाश्ता रेडी नव्हता तिथं. आता मी ना आता मी ऑफिसला जाऊन नाश्ता करतो. तर डायरेक्ट निघालेलो आहे कारण वेळ होता. मिक्सर वाजतच होता अजून. तर बघू काय होतं. सध्या पी जीचं जेवण पण आहे ना इतकं काही भारी नसतं. जेवशीच वाटत नाही मुळात. कुकच बदललेला आहे. एकदम भाज्या वेगळ्या असत्या. वरण भातही वेगळं असतं. खाऊशीच वाटत नाही. एकदम विचित्र. तर मी सध्या काय केलेलं आहे ना, एक मेस सापडलेली मला त्या एरियामध्ये, जी की एकदम घरगुती देते. जास्त तेल वगैरे काही नसतं. जास्त मसालेही नसतं. एकदम सिंपल जेवण असतं. असो. तर मी आता कालीपिलीमध्ये बसलेलो आहे आणि योगायोगाने आज मला समोरचं सीट भेटलेलं आहे. त्याच्यामुळं ही इतकी भारी शूटिंग दिसते तुम्हाला. आता ही ही जी आहे पर्सिस्टंटच्या बिल्डिंग आहे या आय टी कंपनी जी आहे पर्सिस्टंट तिच्या बिल्डिंग आहे. मी चाललेलो आहे आता रोडनी समोर. आणि दुसरं काय होतं आहे ना, मला कालपासून आहे ना मायग्रेनचा भरपूर त्रास होतो आहे. सकाळी सध्या तरी बरं आहे, पण होतं काय ना दुपारी जेवायला बाहेर पडलो का, म्हणजे ऑफिसमधून कॅन्टीनकडे जाताना एकदम ऊन लागतं आणि त्याच्यानंतर माझी जी डोकेदुखी चालू होती ती रात्रीपर्यंत बरीच होत नाही. आणि सध्याही माझं थोडं डोकं दुखतं आहे. आता माहीत नाही ऑफिसमध्ये गेल्यानंतर अजून किती डोकं दुखल सांगताच येत नाही. सध्या आहे ना उन्हाळा आहे त्याच्यामुळं गुलमोहरच्या झाडाला आहे ना भरपूर फुलं आलेले. तुम्ही रस्त्याच्या कडानं विशेषतः आय टी पार्कचा जो रोड आहे त्याच्या कडानं भरपूर तुम्हाला हे झाडं दिसतील. बहाव्याचे पण भरपूर झाडं आहे. आता रोडमध्ये आम्हाला ट्रॅफिक लागली होती आणि हे नॉर्मल आहे. आता ह्या कालीपिलीवाल्यांना माहीत आहे ट्रॅफिकमधून रस्ता कसा काढायचा. त्यांनी बरोबर साईडनी गाडी घातली आणि काढून घेतली. पुढे समोर इतकी ट्रॅफिक नव्हती, पण तिथे एक चौक होता. त्याच्यामुळं त्या चौकामुळं थोडी जास्त ट्रॅफिक होऊन जाते. मेट्रो कधी चालू होती माहीत नाही, पण पेपरमध्ये तरी 15 जूनला चालू होणार आहे असं सांगताय. बघू, पण तो पण अर्धाच रस्ता चालू होणार आहे. आता आम्ही आलो होतो KPIT सर्कलला. ऑफिसमध्ये आलो मी आता. आता डायरेक्ट नाश्ता करायला चाललेलो आहे. कारण की ना मला ज्या बिल्डिंगमध्ये जायचं असतं ना, ती बिल्डिंग भरपूर भरपूर दूर आहे. भरपूर वेळ लागतो तिच्यामध्ये जाता जाता. मग नाश्ता करून जातो डायरेक्ट आणि मग कामाला लागतो. कारण सध्या 9 पण नाही वाजलेले. 8:30 पावणे 9 झालेले. इथं मोगऱ्याच झाड आहे. भारी एकदम. कृष्ण कमळ. आलो मी कॅन्टीनमध्ये. भरपूर भूक लागली होती. इडली घेतली होती. 30 रुपयाला ही साधारणतः प्लेट बसली होती आणि मी सांबार घेत नाही. इडली खाऊन झाली. बऱ्यापैकी पोट भरलं होतं. त्याच्यानंतर मी चहा घ्यायचं टाळलं आणि चहाऐवजी ना मला एक आयटम दिसला. त्याचं नाव होतं उकाळा. मी आयुष्यात पहिल्यांदा उकाळा पितो आहे आणि जो दिसण्यावरतून एकदम भारी दिसत होता. मी याच्यावर थोडा रिसर्च पण केला होता, म्हणजे यूट्यूबला वगैरे बघितलं रिसर्च म्हणजे. तर तो दूध आणि पाणी इक्वली टाकलेलं असतं त्याच्यानंतर बनतो. दुपारचा टाईम आहे आता हा. माझं डोकं भयानक दुखतं आहे. त्याच्यामुळं मी फक्त व्हेज पुलावच घेतला. संध्याकाळचे 5 वाजलेले आणि मी निघालेलो आहे ऑफिसच्या बाहेर, म्हणजे पी जीवर जाण्यासाठी. तर होतं काय ना, सध्या दुपारी एकदम कडाकडचं ऊन पडलेलं असतं आणि ऑफिसमधून जेव्हा कॅन्टीनकडं जातो ना तेव्हा ऊन खतरनाक लागतं. डोळेही चमकतात त्याच्यामुळे भरपूर. आणि माझं डोकं इतकं भयानक दुखतं आहे का मी सांगू नाही शकत. आता मी घरी जाणार आहे, म्हणजे पी जीवर जाणार आहे.
PGवर जाऊन आहे ना आराम करणार आहे. कारण मी बोलूही नाही शकत आहे सध्या, इतकं बेकार माझं डोकं दुखतं आहे. मायग्रेनचा त्रास आहे ॲक्च्युली हा. मला आता ट्रीटमेंट करायची परत उन्हाळ्यामध्ये ट्रीटमेंट करता आयुर्वेदिक. तर मी जर गेलो ट्रीटमेंट करायला तर त्याचा व्हिडिओ अवश्य आणि आवर्जून शेअर करेल. मी रूमवर गेलो, रूमवर जाऊन झोपलो, जवळपास 2 तास झोपलो आणि रात्रीचं जेवण करायला लावलो. PGवर मी जेवण नाही केलं. इथे एकदम गरमागरम जेवण भेटतं. चपाती होती, पत्ताकोबी होते, डुबुक वड्या होत्या, त्याच्यानंतर वरण आणि भात इतकं सर्व दिलेलं होतं. हे जेवण एकदम घरगुती असतं आणि एकदम चांगलं असतं. त्याच्यामुळं आजकाल मला हे ठिकाण आवडायला लागलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, डोकं दुखत असल्यामुळे ना मी हे फक्त व्हिडिओ शूट काढून ठेवलं होतं, व्हॉईस ओव्हर करतो आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.